तर आता त्यांना अर्थ खातं दिलं गेलंय, एक प्रमोशन झालंय। हेच जर राजनाथ सिंह यांच्याविषयी बोलायचं असेल तर काय, त्याविषयी आम्ही आमच्याशी बोलतो। मात्र ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी या सगळ्याविषयी बोलूया। भरतकुमार राऊत, या घडीची सगळ्यात मोठी बातमी खाते वाटप समोर आलंय। अमित शहा यांना गृह मंत्रालय, राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रालय, तर निर्मला सीतारामन यांना अर्थ मंत्रालय दिलं गेलंय आणि इतर अनेक खाते वाटप झालेली आहेत। काय सांगाल? अगदी ज्या पद्धतीची अपेक्षा होती त्या पद्धतीचे खाते वाटप आहे। अतिशय सुंदर रीतीने पंतप्रधान मोदी यांनी एका जातींचं, प्रांतांचं समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्याला जे त्याचं एक्सपर्टाईज आहे जे ते त्यांनी दिले। उदाहरणार्थ निर्मला सीतारामन अर्थ खातं केल्यावेळी डिफेन्स देण्यात आलं होतं, संरक्षण खातं देण्यात आलं होतं, परंतु त्यांची जी काय एक्सपर्टाईज आहे ही आर्थिक व्यवहारामध्ये, त्यामुळे त्यांना अर्थ खातं मिळालेलं आहे। आणि राजनाथ सिंग यांना त्यांच्या आवडीचं असं खातं मिळालेलं आहे। अमित शहाना काय मिळणार, त्यांना अर्थ खातं मिळणार की एक्सटर्नल अफेअर्स मिळणार की काय मिळणार यातही जे हे होती, परंतु त्यांना गृह खातं देऊन त्यांची सिनियरिटी आणि त्याचबरोबर त्यांची उपयुक्तता या दोन्हीचाही त्यांनी पुरेसा उपयोग केलेला। मला असं वाटतं की सध्याची जी स्थिती आहे या स्थितीमध्ये योग्य तेच झालेलं। मला असं वाटलं होतं की स्मृती इराणी यांना अधिक महत्वाचं खातं मिळेल, झालेलं नाहीये। त्यांना महिला आणि कुटुंब कल्याण या खात्यामध्ये ठेवलेलं आहे। कदाचित असं असेल की त्यांना गेल्या वेळी त्यांना जे HRD दिलं होतं, त्यानंतर त्यांना माहिती प्रसारण दिलं होतं, त्यावेळी त्यांच्या ज्या पद्धतीची टीका झाली होती ती पाहता त्यांना जर आपण बॅकरूम मिनिस्ट्री म्हणतात अशा त्याची बॅकरूम मिनिस्ट्री निर्णय घेतला आणि त्यामध्ये तेव्हा टेक्सटाईल वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात होतं आणि आता महिला आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेलं आहे। पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं होतं, ते त्यांच्याकडे पुढे चालू राहणार आहे। आणि जयशंकर हे जे आता मोठे नोकरशाह हे आलेले आहेत, त्यांना अपेक्षेप्रमाणेच त्यांना खातं मिळालेलं आहे। त्यांना एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र व्यवहार हेच खातं मिळालेलं आहे। त्यांच्यासाठी खूप मोठं प्रमोशन आहे, कारण परराष्ट्र खातं हे मंत्रिमंडळातलं नंबर 2 किंवा नंबर 3चं खातं आहे, ते त्यांना मिळालेलं आहे। सर, अजून एक चित्र जर आपण या खाते वाटपामध्ये बघितलं, एनडीएतले जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षांच्या मंत्र्यांमध्ये खूप मोठे बदल खाते वाटपात झालेले बघायला मिळत नाहीत। साधारणपणे ज्यांना जी खाती होती तीच दिली गेली आहेत किंवा दुसऱ्या तिसऱ्या स्थानावरची खाती दिली गेली आहेत, तर त्याकडे कसं बघता तुम्ही? बरोबर आहे अगदी, की ज्यांना जी खाती होती ती त्यांच्याकडे राहिलेली आहेत। उदाहरणार्थ रामदास आठवलेकडे त्यांच्याकडे जे खातं होतं ते राज्यमंत्रिपदाचं खातं त्यांच्याकडे राहिलेलं आहे। नंबर 2ची गोष्ट म्हणजे शिवसेनेकडे गेली अनेक वर्ष हे अवजड उद्योग नावाचं खातं आहे। मनोज जोशीला पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे अवजड उद्योगच होतं, त्यानंतर ते लोकसभेचे अध्यक्ष झाले। अनंत गीते यांच्याकडे सुद्धा अवजड उद्योगच 5 वर्ष खातं होतं आणि तेच खातं आता सावंतांना सुद्धा मिळालेलं आहे। त्यामुळे जी घटक पक्ष आहेत, घटक पक्षांचं त्यांनी तेवढंच मूल्य ठेवलेलं आहे। अकाली दलाच्या हरमंदर सिंग बादल यांच्याकडे त्यांच्याकडे आधी जे खातं होतं तेच खातं कायम राहिलेलं आहे। भरतकुमार राऊत सर, अमित शहा यांना गृह मंत्रालय दिलं गेलंय, त्याकडे कसं बघता? राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री केले गेले। मगाशी तुम्ही म्हणालात खरं तर खूप मोठं खातं संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यापुढे असतील, काय सांगाल या दोन्ही खात्यांविषयी? हे बघा, मंत्रिमंडळामध्ये 3 महत्वाची खाती असतात, त्याच्यामध्ये एक अर्थ खातं असतं, एक गृह खातं असतं, एक संरक्षण खातं असतं। तर ही खाती कोणाकडे आहे त्याच्यावर त्या मंत्रिमंडळाचा चेहरा अवलंबून असतो। आता गृह मंत्रालय अमित शहा यांना मिळणार जवळजवळ हे होतं, कारण जेव्हा ते मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये गुजरातमध्ये होते त्यावेळेस ते गृह खात्याचेच राज्यमंत्री होते आणि त्यामुळे त्यांना ते मिळणं हे स्वाभाविक होतं। पुढचा प्रश्न आता संरक्षण मंत्रालयाचा, जर का राजनाथ सिंग हे नंबर 2चे मंत्री त्यांना जर गृह मंत्रालयानं हलवलं तर त्यांना तितक्याच उपयुक्ततेचं, तितक्याच महत्वाचं असं खातं देणं गरजेचं होतं, म्हणून त्यांना संरक्षण मंत्री पद दिलेलं आहे। मला असं वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे। निर्मला सीतारामन यांना गेल्या वेळी अचानक मोठी लॉटरी लागल्यासारखं त्यांना संरक्षण मंत्री पद मिळालं होतं। त्या संपूर्ण चार्ज असलेल्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री झाल्या होत्या, आता त्यांना अर्थ खातं दिलेलं आहे। त्यांचं स्वतःचं एक्सपर्टाईज, त्यांची स्वतःची विशेषज्ञ ह्या अर्थशास्त्रामधलीच आहे आणि त्यामुळे
त्या अर्थमंत्री म्हणून अधिक चांगलं काम करू शकतील असं मला वाटते. नक्की. राऊत सर, धन्यवाद. आपण सविस्तर या खातेवाटपासंदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सरांनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आपल्या सगळ्यांसमोर आणलं, ते म्हणजे एकतर गृह, संरक्षण आणि अर्थ ही जी 3 खाती असतात त्यावरून, म्हणजे त्या ठिकाणी कोण आहे यावरून मंत्रिमंडळ कसं असेल हे पाहिलं जातं. गृह मंत्रालय अर्थातच अमित शहा, राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आणि निर्मला सीतारामन अर्थमंत्री या खातेवाटप